मामाची लीला हाय लई न्यारी, भक्तीनं भरली या आत्मापूर नगरी. ढोलान कैताळाचा नादच भारी, मामाचा जीव हाय मेंढरावरी. भक्ताला आधार देई बाळू मामाची लीला, बाळू मामाची लीला, बाळू मामाची लीला. चांग भलं चांग भलं चांग भलं रे, चांग भलं चांग भलं चांग भलं रे, चांग भलं चांग भलं चांग भलं रे, चांग भलं चांग भलं चांग भलं रे. अरे दादा, काय विचार करायला लागलायस? अरे मला म्हणतोयस विचार करू नकोस, तू तर विचार करत बसलायस वय. हे धर भाकर घे, खाऊन घे 2 घास. अगं पण अरे जीवाला 2 घास खाऊन घे. अगं पण नानांना समजलं आपली 2 बकरी नेल्या ती, तर पायताना हाणतील ते आपल्याला. कशी नेऊन दिलीस म्हणून? पण मला सांग दाद्या, आपण विचार करून काय आपली बकरी परत येणार आहेत का? नाही. घे 2 घास खाऊन घे. अरे सूर्या, अरे लका तू इथं बसलायस वय, मी लका तुला गावभर हुडकत बसलो या. आलास बरं झालं. घे भाकर तुकडा घे, 2 घास खाऊन घे. अरे सूर्या, पायाला काय झालं रे तुझ्या? कोणी मारलं बिरलं का काय तुला? अरे गण्या, सकाळी लय दमदाटी झाली बघ. तो पाटील रांड्याचा आपली 2 बकरी घेऊन गेला आणि दादाला पण लय हाणलंय त्यानं. त्याच्या तर आईचा त्या पाटलाच्या माझ्या भावावर हात उचलतोय. आता मी सोडत नसतो त्याला. या कुऱ्हाडीनं 2 तुकडच करतो त्या पाटलाचं. अय गण्या, जरा सबुरीनं घे. अरे माझं देव बाळू मामा आहे ती, समजा बघून घेतात ते. त्या पाटलाला सुद्धा बघून घेतील ते. अरे बाळू मामा तर आहेतच, पण तुला हात लावलेला नाही मला चालणार. भागू चल, कोण आहे तो पाटील, जाऊ चल मला. अय गण्या, शपथ आहे माझी तुला. माझ्या देवाची बाळू मामाची काय शिकवण आहे माहित नाही होय तुम्हाला? अरे गड्या माणसांना हातात बांगड्या भरून संसार करायचा असतो या. अशा रागाच्या भरात नाही. बरं जरा शांत व्हा. मग काय गप असतोस? अरे सत्याला वाचा फोडणारा कलियुगातला देव आहे माझा बाळू मामा. तुमचा विश्वास आहे ना हो त्यांच्यावरती? अरे माझा तर विश्वास आहे, पण भावा तुला हात लावलेला नाही मला चालणार. मग आता करायचं तरी काय? आपण काय बी करायचं नाही. आता जे करतील ते माझं देव बाळू मामाच करतील. बोला जय बाळू मामा. एक नंबर केलंस. कसा माज जिरेला त्याचा? चांगलाच माज उतरवा त्या धनगराचा तुम्ही पाटील. आईला अख्ख्या गावात ह्या सुभ्रव पाटलाचा कोण नाद करीत नाही, आणि हो कोण कुठला धनगर माझा नाद करतोय. पाटील मी काय म्हणतोय, वैली पण नाही घरात आणि गावात पण नाही. आपण आहे का नाही 2 दिवस वाट बघूया, नाहीतर या बकर खसकूया. काय झालं? नका वहिनी घरात नाही तर पोरगीला आणायची राहिले शाळेतनं. जा जा काय सांगताय? निघालो. आज कसं काय विसरलो? धनगरांना माझं डोकंच फिरलं. शेट अहो पाटील, सुनू नाही शाळेत. काय सांगतेस? कोणतर घेऊन आले तिला. अरे सुकाळच्या आपण तर इथंच आहे, तिला कोण घेऊन आले? अहो समजा पोराचं विचारलं मी, पोरं म्हणजे कोणतर घेऊन गेलाय तिला. बाबा नक्की विचारलंच ना? वय पाटील गेली कुठे का ती? असं करूया, नाही ते मैत्रिणी गेले बघ. चल 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 बघूया. अरे प्रसाद, तुला ती आपली सोनू दिसली का रे? सोनू हो नाही दिसली. अरे बघ दिसली तर मला सांग बर का. हो हो सोनू
आपल्या पाटलाची सोनू कुठं दिसते का तुला? अहो सकाळ धरणं ती हरवल्या. अहो खावं ना. पाटील या काळेला मी या काळेला फिरतोय, अजून घावली नाही. दिसली बिसली तर सांगा, मला गडबड आहे. हो आमच्या पाटलाची एकुलती एक पोरगी आहे मामूर. पोरगी कुठे गेली राजा मला काहीच कळेना. पाटील खरं सांगू, सांग की. मला तर त्या धनगराचा काहीतरी चिटोक असेल. ए बाबा, मला नाही काय असं वाटत, आणि मी तसल्या गोष्टी अजिबात विश्वास पण ठेवत नाही. अहो पाटील, दिसतं तसं नसतं म्हणून तर समजा जग फसतंय. ए बाबा गप तू. मालक, मी सांगायचं काम केलं, तुमचं तुम्ही बघा काय की. आईला, त्या धनगरानं जर काय केलं असेल ना तर त्याला सुट्टी देत नाही. चालतंय, चला. छत्तीसच्या बागू, ए बागू, हा ना बोल की. अगं काय आज माझं नाही मायनच चालणार ना दम. मला एकदा मेळ बघू दे. हा अगं एक आपलं पिलो नाही. अरे राणा, तुला असं काही सांगणार होतो. अरे त्या गावातला पाटील आपली पिल्ली घेऊन गेलाय, आणि दादाला पण त्यांना लय हाणले बघ. अगं कोण ग तो पाटील? आणि तुम्ही त्याला नाही अडवलं? अरे आम्ही अडवलं की त्याला, पण तो कुठं ऐकतोय आमच्या दोघांचं. पोरा लागलं तर नाही ना ते. अरे बाळू मामा, अगोदरच मोठा खड्डा आणि त्यात आणखी हे काय करून बसलास रे. ना अहो तुम्ही काळजी नका करू बरं. तुला लागलं नाही ना जहाज? नाही ना, माजलं नाही ना? अहो आपलं बाळू मामा आहेत. काय काळजी करू नको. अहो आपला बाळू मामा बघून घेईल त्या पाटलाला. तुम्ही शांत व्हा बरं. ए धनगर आहे, होट होट. माझी पोरगी कुठं आहे? सांगले उपकार. पाटील, अहो तुमची पोरगी आम्हाला काय ठाव? आम्ही तर या भागात नवीन आलोया. अरे म्हणूनच काय पोरं चुरतो का काय रे पाडव्या? अहो पाटील, तुमची पोरगी कोण आहे आम्हाला माहिती सुद्धा नाही. पाटील, अहो आमची 1 किलो नेलं. हा, आणि आणखी तुम्ही सांगताय आमची पोरगी. आम्ही काय तुमची पोरगी नेली या? ए म्हाताऱ्या, शांत बसायचं. ए पाटदारी बोलायचं, पोरगी उठाय. पाटील, तुम्ही दुपारी म्हणत होता ना काय रे धनगरा कोण तू म्हणून, तर सांगतो ऐका. मेंढ्या राखल्या माझ्या शिवशंभू अवतारी खंडोबानं, मेंढ्या राखल्या माझ्या मायाप्पा बच्चाप्पानं, मेंढ्या राखल्या माझ्या सुरवंतीच्या बिराप्पानं, मेंढ्या राखल्या माझ्या सिद्ध महालिंगरायानं, मेंढ्या राखल्या जगद्गुरु श्री विठ्ठल बिरदेवानं, मेंढ्या राखल्या माझ्या जगाच्या मालकानं म्हणजेच बाळू मामानं. बडबड बांधकार. अरे आमचे सोनं कुठं आहे ते सांग. आमचे सोनं हिथंच कुठेतरी आहे. पाटील, ह्याला ठोकूया, परत एकदा ठोकूया ह्याला, त्याशिवाय ह्यो ऐकणार नाही. पाटील, पाटील चल तू. पाटील ऐका जरा, ह्याला ठोकूया. चल तू. पोरगी आपली हित आहे पाटील, ह्याला सोडायचं नाही. पाटील, तुमची पोर कुठं हाय? कोण नेल्या? आम्हाला काय बी ठाव नाही. पर म्या काय सांगतोय ते ऐका. माझ्या देवाला बाळू मामाला शरण या. माझा देव लय सत्याचा हाय. अहो जो त्याला शरण येईल त्याचं मरण कधी करत नाही त्यो. राजा चल. राजा पाटील नाही याला, पाटील ह्याला सोडायचं नाही. ठोकूया. राजा चल. काय झालं? चल राजा, तू चल. चल म्हणतो नको तुला. राजा चल का. चल राजा चल. मामा, अहो तुम्ही हे केलंय का नाही आम्हाला काय बी ठाव नाही. पण तुम्ही जर हे माझ्यासाठी केलं असाल तर असं काय बी करू नका. अहो पाटलाची लेख आहे ती, त्याचा जीव आहे तिच्यावरती. एक डाव त्या पाटलाला माफ करा आणि त्याची चूक पोटात घ्या. होय बाळू मामा. बाळू मामा, पाटलाचं चुकलंच, ती चूक पोटात घालून घ्या आणि त्या पाटलाची पोरगी सुखरूप घरी आणून पोच करा.
जय बाळूमामा. सच्चा हा बोल की सच्चा काय झालं गावली घर पोरगी नाही अरे किस्ती शोधली ठीक आहे येतो मी तिकडं ठीक आहे चालते तुमची पोर कुठं हाय कोण नेल्या आम्हाला काय बी ठाव नाही पण म्या काय सांगतोय ते ऐका माझ्या देवाला बाळूमामाला शरण या माझा देव लय सत्याचा हाय अहो जो त्याला शरण येईल त्याचं मरण कधी करत नाही त्यो. पाटील चला आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि तक्रार करूया पोरगी हरवल्या म्हणून. चला चला अहो चला ऐका माझं पाटील पाटील येत हे राज तू थांबणार इथं आईच्या गावात राजा आयुष्यात आजपर्यंत माझं असं कधी झालं नाही. त्या बाळूमावर मला शाप दिला नसेल ना. हे राजा नाही मला त्या बाळूमावर शाप दिला असेल मी माझ्या पोरीसाठी नाही काय बी करीन बघ. पाटील काय विचार करताय तुम्ही काय विचार करतो म्हणजे लका दिवसभर आपण का पोरगी शोधली होय अरे गाव उडकलं गेलं का पाटील गावल पोरगी गाव उडकलं लगा पोरगी गेली पाटील अरे घावल पाटील ऐका माझं घावल नाही आज करूया राजा ते दणकरकडे जाऊया चल. ऐका पाटील माझं अहो लय रात झाल्या आपण सकाळी जाऊया पाटील माझं ऐका तुम्ही ऐका तरी माझं एवढं रातचं नको पाटील पाटील घरी चला तुम्ही ऐका माझं पाटील मी सांगतोय म्हणून ऐका एवढ्या रातचं नको त्यांच्याकडे जायला नको पाटील चला चला ऐका माझं पुरी तुझी घरची कुठे आहेत सगळे पाटील काय चूक झाली का आमची आता पुरी तुझं काय नाही चुकलं आमचं चुकलं आम्हालाच माफ कर. ओ पाटील आम्ही एवढं मोठे आहे तुम्हाला माफ करायला. तुझ्या घरची कुठे ते सांगा ते नाना बाजारात गेल्यात आणि दादा हाय की बाळूमामाची पूजा करायला. चल चल दादा पाटील आले. पाटील आमचं आणि काय चुकलं का काय नाही आमचं चुकलं मलाच माफ कर. अरे पोरा माझी लेक हरवल्या अरे माझी लेक माझा जीव की प्राण आहे आणि तुला बोलल्यामुळे जर माझी लेक हरवली असेल का नाही तर मला खरंच माफ कर बघ. पाटील अहो मी काय तुम्हाला माफ करणार तुम्हाला जर माफी मागायचीच असेल तर माझ्या भगवंताची बाळूमामांची माफी मागा. मामा मी तुम्हाला लय वाईट वांगाळ बोललो मला माफ करा. माझी पोरगी माझा जीव की प्राण आहे तेवढी मला मिळू द्या बघा. आणि हो मामा माझी पोरगी मिळाली की नाही या सूर्यप्पानं सांगितलं की नाही तशी मी तुमची 6 महिने तुमच्या मेंढरात येऊन सेवा करीन बघा. हो पाटील माझा बाळूमामा भुहा राजा आहे. बाळूमामा जितकाच रुद्र आहे ना तितकाच तो माळू पण आहे. तुमची लेक तुम्हाला नक्की मिळणार. मामा मी आजपर्यंत तुमची खूप सेवा केली
आपण एवढ्या दृढीचेनं काय बी मागितलं पण आज एक मागणं मागतो. अहो पाटलांची पोरगी त्यांचा जीव की प्राण आहे. त्यांची पोरगी त्यांना सुखरूप भेटू दे. लय मोठा माणूस आहेस का तू, लय मोठा माणूस आहेस. अरे मी तुला शिव्या शाप दिला, हाणला का तुला, पण तू तुझ्या देवाकडे साखर घातलंस. अरे तुझ्यासारखा माणूस मी आजपर्यंत बघितला नाही. अहो आमच्या देवाचीच शिकवण आहे आम्हा लोकांनी. हे घ्या भांडारल्या. हे बाळ मामा, हे घ्या भांडारा घ्या. मामा आणि माझी पोरगी सापडू दे, तेवढी माझी पोरगी सापडू दे. काय आपली सोनूला का आपण आपलं सगळं गाव शोधलं. हे सोनू, अरे बाळा तू होतीस कुठे? अहो पप्पा, तुम्हीच तर मला फिरायला नेलेलं, खायला दिलं आणि बाळूमामाच्या देवळात नेलं. तुकडं आपण कुठे नेलं? अगं मी तुला सगळं गावभर शोधलं, तुम्हाला कुठे सापडलं नाहीस. पाटील, मला वाटतं ही सगळी बाळूमामाचीच लीला दिसत्या बघा. त्या बाळूमामाचीच लीला. बाळूमामा बाळा चल आपण बाळूमामाला भेटायला जाऊया. चल 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 चल. अहो पाटील तुम्ही? खरंच पोरा, तुझी भक्ती पण लय मोठी आहे आणि तुझा बाळूमामा त्याच्या परीच मोठा आहे बघ. काका, बाळूमामा कुठे आहेत? अगं बाळा, जसं प्रत्येक मेंढक्याच्या माग सुरवंतीचा बिराप्पा आहे, सिद्ध महालिंगराय आहे, विठ्ठल बिरदेव आहेत, तसंच आम्हा सर्वांच्या माग शिव अवतारी बाळूमामा सुद्धा आहेत. पाटील बघितली का माझ्या बाळूमामांची पाठी? हो हो बघितली. एक बोलू, कळत न कळत देवा माझ्या हातनं लय मोठी चूक झाली, मला पण माफ करा देवा. असू दे. सूर्याप्पा, तुझ्या या तळावर लवकरात लवकर त्या मेंढरांची सेवा करा. मी 6 महिना येणार आहे बघ. या की पाटील, कधी पण या. अहो माझ्या मामाचा दरबार समद्यांसाठी उघडा असतोय बघा. तर चला आता एकदा समद्याने नामस्मरण करायचं का? बोला बोला बाळूमामांच्या नावानं, विठ्ठल बिरदेवांच्या नावानं, सिद्ध महालिंगरायाच्या नावानं, हलसिद्धनाथाच्या नावानं. चांग भलं, चांग भलं, चांग भलं र. चांग भलं, चांग भलं, चांग भलं र. बाळूमामाची लीला हाय लय न्यारी, भक्तीनं भरली या आत्मापूर नगरी.